गोपालास किचनमधनं तुमच्यासाठी आणलेलं आहे हे कारलं, ज्याच्यावरची साल तुम्ही बघू शकता. मी अशी चांगली सुरीने कटिंग करून घेतलेली आहे आणि ह्याला 4 भागामध्ये असं कटिंग केलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण सगळ्यात आधी ना टोपामध्ये पाणी घेतलं आहे. थोडीशी चिंच आहे आपल्याकडे, जी म्हणून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. सगळ्यात आधी आपण ही जी साल काढलेलं कारलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण मीठ भरून घ्यायचं, म्हणजे त्याचं कडवटपणा निघून जातो. आणि हे माझ्या सासूने मला शिकवलेलं आहे नाशिकच्या पद्धतीचं. ह्याच्यामध्ये अगर अशा कडक बिया वगैरे असेल तर तुम्ही काढू शकता, पण बियांमुळे काय हे होत नाही, पण चांगलं असतं. हे असं ह्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि आपण असे पाण्यात टाकणार आहोत. याचं मीठ चांगलं ह्याला लावून घेतलं भरून, आपण पाण्यात टाकणार आहोत ह्याला. जास्त तर म्हणजे असं कवळीच कारली घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी अशी चिंच टाकणार आहोत, ज्याच्यामुळे आपण थोडासा कडवटपणा त्याचा निघून जातो. आणि आता हे मी गॅसवर ठेवणार आहे आणि चांगला आपण बॉईल करून घेणार आहे. आता मी हा गॅस पेटवला आहे. आता हा आपण चांगलं बॉईल करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मी साधारण 10 मिनटं आपण ह्याला बॉईल करणार आहोत. म्हणजे ते जरा सॉफ्ट झाले का मग आपण ह्याच्यात मसाला नंतर तयार करणार आहोत. त्याच्यासाठी सामान लागणारे मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात. पाण्यातनं काढलेलं आहे ते असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता त्याच्यासाठी लागणारं लसूण, मिरची, कोथिंबीर आणि हे भाजलेले आपण शेंगदाणे आणि थोडंसं आपल्याला जिरं आणि थोडीशी हळद हे लागणार आहे आणि थोडंसं मीठ आणि हे मिक्सरचा भांडा. तर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत. हे आता बघू शकता एवढे असं म्हणजे बारीक केलेलं आहे मी. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्यात आधी कोथिंबीर टाकणार आहोत. आपल्याला कोथिंबीर जरा जास्तच घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे मिरची आणि लसूण घेतलेला आहे तो टाकायचा. आणि थोडीशी हळद, अर्धा चमचा. आता आपण अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि हे मीठ थोडंसं टाकायचं. आपण त्याचं बॉईल करताना आपण टाकलेलं आहे मीठ. आता आपण हे सगळं टाकलेलं आहे. आपण हे आता वाटायचं आहे. हे थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत. हे बघा आता हे खूप छान असं बारीक झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं आपण असं काढून घेणार आहोत. तुम्हाला जवळनं दाखवते. असं मस्त बारीक करून घेतलं आहे. आता हे मी गॅसवर असा फ्राय पॅन ठेवलेलं आहे. गॅस बारीकचं आहे, ज्याने आपलं हे कारल्याचा मसाला आपला खाली लागत नाही. आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आधी सगळ्यात आधी. आता हे जे आपण वाटलेला मसाला आहे आता हे आपण मसाला शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे आपण असं हाताने मिक्स करायचं आहे. हे माझ्या मिस्टरांच्या इकडचं नाशिकच्या पद्धतीचं आहे. हे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला जाम आवडेल आणि कडूसुद्धा लागणार नाही. ज्या पद्धतीने मी सांगितलं माझ्या सासूने मला सांगितलेलं आहे.
जे कारलं कोणी खात नसेल ना त्यांना ह्या पद्धतीने कारलं अगर बनवून दिलं ना ते नक्कीच खातील. आता आपण हे जे कारलं घेतलेले ह्याच्यामध्ये आपण असे हे भरणार आहोत. ह्याच्यामध्ये असं दाबून भरायचं. असे सगळं भरून घ्यायचं एक एक. आता इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या कारल्यामध्ये असा मसाला भरून घेतलेला आहे. आणि आपला जे हा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपण वरनं कोट करणार आहोत त्याला. आता हे आपलं फ्राय पॅन पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी तसं तेल गरम झालेलं आहे. त्याला आपण असं चमच्याने सगळीकडनं असं हे करून घ्यायचं. आणि आपण हे जे कारले आहेत सगळे ते आपण असे एक एक ह्याच्यावर ठेवणार आहोत. मोस्टली आपण हे तव्यावरच करणार आहोत. आता हे असं आपण जसं आपण मच्छी फ्राय करतो ना त्या पद्धतीत हे कारलं होतं आणि छान लागतं. टेस्ट पण याची छान लागते. आता हे तुम्ही बघू शकता. आता आपण कारले सगळे असे आपण लावून घेतलेले आहेत. आता हे जे मसाला आहे ते आपण असं वरनं कोट करणार आहोत त्याला. त्याच्यामध्ये हा मसाला पण असा जो होतो हा सगळा मसाला मी ह्याच्यावर टाकणार आहे. कारण मसाल्याची टेस्ट आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे मसाला भरपूर होता ह्याच्यामध्ये. मी तो पूर्ण मसाला ह्याच्यामध्ये टाकला. आता याला आपण बारीबारीने थोड्या थोड्या तेलाने आपण याला फ्राय करणार आहोत. असं हे करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने असं खाली दाबायचं म्हणजे मसाला आपला चांगला लागतो त्याला. आता हे 5 मिनटं साधारण असंच करायचं आहे होऊन द्यायचे. नंतर आपण थोडंसं तेल असं पण साईडने टाकणार आहोत. याला काही जास्त तेल लागत नाही. आता हे साधारण असं 5 मिनटं ठेवायचे. नंतर आपण मी तुम्हाला पलटी मारून दाखवेल. याचा मसाला आता ही खालची साईड जेव्हा आपली शिजल चांगली मसाला खालचा थोडासा ब्राऊन झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पलटी मारून मी तुम्हाला दाखवेल कसं ते हे करायचं. त्याचा वास म्हणजे सुगंध एकदम छान आलेला आहे. आणि तुम्ही हे नक्की बनवून बघा. खूप टेस्टी लागतं हे कारलं. म्हणजे खरं म्हणजे बघायला गेलं तर हे नाशिकच्या पद्धतीचं आहे. माझ्या मिस्टरांच्या इकडचं जे माझ्या मिस्टरांना जाम आवडतं. आता हे मी तुम्हाला पलटी मारून दाखवत आहे. बघा असं हे असं मध्ये मध्ये असं फ्राय पॅन असं हलवून असं त्याच्या साहाय्याने तुम्हाला मसाला आणि ते सगळं एकत्र असं हे करायचे. आता आपण याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहोत. आता ही खालची बाजू जी आपण पलटी मारलेली तशीच आपण दुसरी बाजू पण तशीच करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कसं म्हणजे कारलं कसं पद्धतीने झालेलं आहे. पण दाखवते. मस्त अशी ब्राऊन झालेली आहे. असे पलटी पलटी करून मस्त असं कारलं हे असं याच्याने मसाला आपला चांगला शिजला जातो. जास्त आपल्याला मसाला असा ब्राऊन करायचा नाहीये. हे बघू शकता असं जे आपलं असं थोडंसं नॉर्मली कच्चं वाटत असेल ते कच्चं नाहीये. ते फक्त आपण त्याचा कलर थोडासा चेंज करणार आहोत. असं हे तुम्ही आता चपाती सोबत किंवा तांदळाची भाकरी असते किंवा चपाती असते त्याच्यावर तुम्ही हे खाऊ शकता. ते खूप टेस्टी असतं आणि तुम्हाला कडू सुद्धा लागणार नाही. ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने अगर केलं तर प्लीज माझा हा व्हिडिओ आवडला तर मला लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि प्लीज मला नक्की कळवा का हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात.
आणि सबस्क्राईब करायला मला विसरू नका. थँक्यू.